जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धार्थ कथा. सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतु अरहतु. सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतु अरहतु. सम्मा संबुद्धस्स महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध धारण करण्या योग्य असा सतधम्म देवता आणि मनुष्यासाठी पुण्यक्षेत्र असलेला आर्य श्रावक संघ परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिकांनो, कालेन धम्म श्रवणं एतं मंगल उत्तमं. आज आपण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं या विजासन लेणीमध्ये एकत्रित जमले आहात. आज उपोषणाचा दिवस, आपण उपोषणही ग्रहण केलं. भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये या पौर्णिमेला कुठल्या घटना घडल्या हे आपण समजून घेतलं तर भगवान बुद्धाचा जो धम्म आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं आत्मदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. अत्तोही अत्तोनातो अत्तोही अत्तोगती. म्हणजे तुमची गती तुम्ही ठरवू शकता, तुमच्या गतीला कोणी दुसरा ठरवू शकत नाही. आपली गती आपणच प्राप्त करत असतो, ते आपल्या कुशल कर्माच्या आधारावर. तर भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये या पौर्णिमेला काय झालं तर आपण जयमंगलष्टी गाथामध्ये ही गाथा म्हणतो तिसरी. काय म्हणतो? नालागिरी गजवरम अतिमत भुंदं दावंगियो चक्कमसनीव सुदारू नंतं मेथं बुतं. तर नालागिरी नावाचा जो मदमत्त हत्ती, जो अजातशत्रूच्या हत्तीशाळेतील होता, तो खूप क्रूर होता. आणि अशा हत्तीला भगवान बुद्धांनी ज्यांना संघामध्ये दीक्षित केलं, जे त्यांचे आत्तेभाऊ देवदत्त, या देवदत्तांनी काय केलं? भगवान बुद्धांनी सांगितलं काय? अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. आणि देवदत्ताच्या मनात इच्छा काय झाली निर्माण? इच्छा. माणसाच्या मनात काय होत असतात? उत्पन्न इच्छा. आणि त्या नाही झाल्या पूर्ण तर काय होत असते? देवदत्ताच्या मनात उत्पन्न झाली कोणती? बुद्ध बनण्याची. कोणती? बुद्ध बनण्याची. आणि हे इच्छा बुद्ध बनण्यासाठी त्यानं काय केलं? तर भगवान बुद्धावर अनेकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. भगवान बुद्धाच्या भिक्षू संघाचा काय केला? विघटन केलं. त्याच्यातून 500 भिक्षू घेऊन आपला एक संघ निर्माण केला आणि स्वयंघोषित बुद्ध झाला. तो काय झाला? स्वयंघोषित बुद्ध. त्यांनी स्वतःला बुद्ध म्हणून घोषणा करून टाकली आहे ना. पण भगवान बुद्धाचं ऐकलं का? भगवान बुद्धाचा नातेवाईक, भगवान बुद्धाचा आत्तेभाऊ आहे ना, पण भगवान बुद्धाच त्यानं ऐकलं नाही. भगवान बुद्धाचं ऐकलं का? नाही ऐकलं. तर भगवान बुद्धाचं ऐकलं नाही. भगवान बुद्ध काय सांगतात? अत्तदीप स्वयंप्रकाशित व्हा. अत्तोही अत्तोनात अत्तोही अत्तोगती. म्हणजे आपणच आपली गती एक निर्माण करत असतो. पण भगवान बुद्धाचा स्वतःचा
जो नातेवाईक आहे देवदत्त, जो भिक्षू संघामध्ये आला, पण भगवान बुद्धाचं त्यानं कधीही ऐकलं नाही. त्याच्या मनात इच्छा काय उत्पन्न झाली, मला बुद्ध बनायचं आहे. आणि भगवान बुद्ध काय सांगत होते की मी बुद्ध कसा बनलो. भगवान बुद्ध काय सांगतात, आपण शिबिर करता आहे ना, तर भगवान शिबिर करतात, आपण शिबिर करता किंवा भिक्षूंकडून धम्म ऐकता, तर भिक्षू काय सांगत असतात, भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये किती पारमिता पूर्ण केल्या, 30 पारमिता पूर्ण केल्या. परमत्त पारमिता, उपपारमिता आणि पारमिता, अशा 30 पारमिता पूर्ण केल्या. आणि भगवान बुद्ध काय सांगतात की मी दीपंकर बुद्धाच्या चरणावरती संकल्पबद्ध झालो, तेव्हापासून 4 असंख्य 1 लाख कल्प जन्मग्रहण करत करत येऊन पारमिता पूर्ण करून आज मी बुद्ध झालो. आणि देवदत्ताच्या मनात काय इच्छा उत्पन्न झाली की मी आताच बुद्ध झालो पाहिजे. मी काय झालो पाहिजे, आताच बुद्ध झालो पाहिजे. तर मग अत्तोही अत्तोनातो अत्तोही अत्तगती, आपण काय केलं पाहिजे, तर आपण 10 पारमिता पूर्ण केल्या पाहिजे, तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं दुःखातून मुक्त आहे की नाही. तर त्याच देवदत्तानं या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धावर एक मदमस्त हत्ती, ज्याला दारू पाजली, त्या हत्तीशाळेचा जो हत्ती चालवणारा व्यक्ती होता, त्याला भीती दाखवली, तू जर माझं काम करणार नाही तर तुला नोकरी, राजाला सांगून तुझी नोकरी करून तुला खाली करून टाकेल. तेव्हा तो भिवून गेला आणि त्यानं काय केलं, देवदत्ताचं ऐकलं दबावात येऊन त्यानं हत्तीला दारू पाजली आणि ते भगवान बुद्धाच्या अंगावर त्यानं सोडलं. लोक भयभीत झाली. भगवान बुद्ध आता रस्त्यानं जात आहे, तेव्हा तो नालागिरी हत्ती तो आला, तो विजेच्या गतीनं आला. त्याचा वेग कसा होता, विजेच्या गतीचा वेग होता. आणि तो त्या वेगानं भगवान बुद्धाकडे आला. आणि भगवान बुद्ध म्हणतात की नालागिरी. तेव्हा तो शांत होतो. आणि भगवान बुद्धांनी कशाच्या आधारावर त्याच्यावर विजय मिळवला, मैत्री, करुणा, या आधारावर भगवान बुद्धांनी त्याच्यावर काय मिळवला आहे, विजय मिळवला आहे. तर भगवान बुद्धांनी याच दिवशी त्या नालागिरी हत्तीवर काय मिळवला, पिसाळलेल्या हत्तीवर विजय मिळवला. तर आपणही जीवनभर कशासाठी प्रयत्न करत असतो, कशासाठी, आपल्याला काय व्हायचं आहे, दुःखातून मुक्त व्हायचं आहे. आणि दुःखातून कोण मुक्त होतो, जो अनंत झालेला आहे, तो जो बुद्ध झालेला आहे, तो दुःखातून मुक्त होत असतो. आणि भगवान बुद्धांनी काय सांगितलं देवदत्ताला, अरे मी अनेक जन्म पारमिता पूर्ण केल्या आणि तेव्हा आता कुठे बुद्ध झालो, आणि तुझ्या मनात आताच विचार आला ना, आताच वाटतं की तुला बुद्ध झालो पाहिजे. असं शक्य आहे का, असं कधीही शक्य नाही. तर आज आपण जी काही कर्म करतो त्या कर्माचा विपाक, समोर जर कुशल कर्म केलं असेल तर कुशल विपाकी, अकुशल कर्म केलं असेल तर अकुशल विपाकी. म्हणून भगवान बुद्धाचंही ऐकत नाही. सामान्यच आमचं काय ऐकणार तुम्ही, आहे ना. देवदत्त त्याचा आत्तेभाव होता, आहे ना. आणि भंतेजी म्हणतात की आमचं ऐकत नाही, आम्ही रोजच सांगतो अष्टशिलाचं पालन करा. पण भंतेजी म्हणतात की आमचं काही उपासक लोक ऐकत नाही. आणि देवदत्तच नाही ऐकलं ना भगवान बुद्धाच्या सोबत राहून, ऐकलं का, नाही ऐकला. तर अशी गोष्ट आहे, हे समजलं पाहिजे की तो आपली गती स्वतः ठरवत असतो. आणि भगवान बुद्धाचा धम्म हे सांगतो, काय सांगतो की मी अनेक जन्म हे पुण्यकर्म करत आहेत. मग आपल्यालाही याच जन्मात करायचं आहेत का, याच्या नंतरही आपल्याला ही पुण्यकर्म करायचे आहेत. तर संस्कार एक निर्माण करायचा आहे की पुण्यकर्म करायचं आहे, कुशल कर्म, पारमिता पूर्ण करण्याचा. तर भगवान बुद्धांनी हे सांगितलं हे कसं करायचं. 10 पारमिता सांगितल्या, दान पारमिता सांगितली, शील पारमिता आहे. तर या 10ही पारमिता ज्या प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलं की पूर्ण केलं पाहिजे, त्या प्रकारे आपण प्रयत्न केला पाहिजे पूर्ण करण्यासाठी. तेव्हा खऱ्या अर्थानं आपण दुःखातून काय होईल, मुक्त. आपल्याला वाटतं की आपल्याला समजत नाही, तर असं नाही आहे. तर भगवान बुद्धाच्या काळामधील एक छोटीशी कहाणी सांगतो. वेळ तर झालंच आहे, पण 10 मिनिटांमध्ये
एक छोटीशी कहाणी सांगून देतो की भगवान बुद्धाच्या भिक्षू संघामध्ये अनेक उपासक उपासिका प्रवजित होत असत. असाच एक महापंत नावाचा एक मुलगा कमी वयामध्ये भिक्षू झाला. त्याला एक पुन्हा भाऊ होता, त्याचं नाव होतं चूलपंत. यांचं पंत नाव काय होतं, जसं भंतेजी आज पदयात्रा करून वर्धेवरून निघाले आणि इथं पोहोचले, अशाच प्रकारे एक उपासिका होती. तिला वाटायचं की आता मी एखाद्या बाळाला जन्म देणार, तेव्हा ती माहेरच्या दिशेने निघायची आणि रस्त्यामध्येच ती बाळाला जन्म द्यायची. म्हणून पहिल्या मुलाचं नाव पंत ठेवलं, पत ठेवलं. आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस गर्भधारणा झाल्यानंतर पुन्हा ती वडिलाच्या घराकडे निघाली, तेव्हा पुन्हा तिनं रस्त्यात एक दुसऱ्या मुलाला जन्म दिला. म्हणून मोठ्या मुलाला नाव ठेवलं महापंत आणि लहान मुलाचं नाव ठेवलं चूलपंत. आणि हा जो महापंत होता हा श्रद्धावान कुळामध्ये होता. भगवान बुद्धच्या श्रद्धावान कुळामध्ये असल्यामुळे त्याच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली की मी भिक्षू संघात प्रयोजित झालो पाहिजे. आणि म्हणून तो आपल्या आई वडिलांची अनुमती घेतो आणि भिक्षू संघामध्ये प्रयोजित होतो. प्रयोजित झाल्यानंतर तो थोड्याच कालावधीत मध्ये अभ्यास करून अनंत अवस्था प्राप्त करतो. आणि त्याला अनंत अवस्था प्राप्त करून तो आपलं जीवन यापन चांगल्या प्रकारे जगत असतो. आणि हे त्याचा लहान भाऊ बघतो की मी माझ्या भावासारखं भिक्षू झालं तर किती बरं होईल. आणि त्याच्याही मनात श्रद्धा उत्पन्न होते, तोही भिक्षू बनतो. भिक्षू बन तर भगवान बुद्धाकडे घेऊन जातो महापंत. आणि महापंत आपल्या भावाला भगवान बुद्धाकडे घेऊन गेल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की महापंत आपणच आपल्या भावाला काय करा, प्रवजित करा. आणि तुम्हीच त्यांना आता काय करा, शिक्षित करा. तेव्हा भगवान बुद्धाचा आदेश मानून महापंत भंतेजी त्याचे गुरु बनतात. लहान भावाचे गुरु मोठा भाऊ बनतो आणि अशा प्रकारे रोजच त्यांना शिक्षण देत असतात. आणि शिक्षण सुरू झालं तेव्हा चूलपंत भंतेजीला काही लक्षात राहत नाही. किती शिकवलं तेव्हा महापंत भंतेजीला वाटते की माझ्या भावाला काही येत नाही. पण आता गुरु शिष्याचं नातं आहे आणि नातं जर गुरु शिष्याचं आहे पण भावाचंही नातं आहे, आता बोलावं कसं. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या भिक्षूंना सांगून त्यांना शिकवण्यासाठी प्रयत्न केला. जसं आपण ऐकतो की पटिशन भंतेजीच एक काय होते, अल्पज्ञानी होते. पण त्याच्यापेक्षा जास्ती पटीनं कदाचित चूलपंत होते. त्यांनाही काही एकही गाथा अवगत नव्हती येत. तेव्हा अशी ख्याती झाली महापंत भंतेजीची की चूलपंत जर नाव निघालं तर महापंत भंतेजीचं नाव येच असे की हे कोणाचे भाऊ आहेत, तर महापंत भंतेजीचे भाऊ आहेत. आणि त्यांना वाटायचं या भावामुळे माझा कसा अपमान होत आहे, मला चांगलं वाटत नाहीये. मी इतका प्रयत्न करतो याला शिकवण्यासाठी पण हा काही ग्रहण करतच नाहीये. मग याला काय करावं. अनेक दिवस त्यांना वाटलं की याच्यामुळे मला चांगलं वाटत नाही. या भिक्षू संघामध्ये राहून हा काय करतो, जर याला एकही गाथा अवगत नाही. म्हणून त्यांनी रात्री विचार केला. दुसऱ्या दिवशी एका श्रेष्ठीच्या घरी भोजनदान होतं. त्या श्रेष्ठीच्या घरी भोजनदानाला आमंत्रित केलं होतं साऱ्या भिक्षू संघाचं, बुद्धप्रमुख भिक्षू संघाला. आणि ही सगळी व्यवस्था त्या महापंत भंतेजी बघत असत की कोणाला कोणत्या भिक्षूला कुठं आसन लावायचं, भगवंताचं आसन कुठं ठेवायचं. ज्येष्ठतेच्या आधारावर आसन लावण्याची जबाबदारी ही त्या उपासकाच्या घरी जाऊन महापंत भंतेजीकडे होती. तेव्हा त्यांच्या मनात होतं की या चूलपंतला मी आज खरंच विहारातून हाकलून लावी. काय करीत, विहारातून हाकलई असं त्यांनी ठरवलं होतं. आणि आसन लावलं. आणि इकडे आसन लावायला जाण्याच्या पूर्वी सकाळी आपल्या चूलपंत भंतेला बोलून म्हणतात की आज तू या विहारातून निघून जा. आता तू ग्रस्त हो, तू आता काही भिक्षू राहू नको, घरी चाललं जा असं म्हणाल. तर ते
ठीक आहे, आता माझा भाऊच मला म्हणतोय तर जातोय. त्यांनी ठरवलं. सगळे भिक्षू एक 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 आपल्या भोजनाच्या समयी त्या श्रेष्ठीच्या घरी जाऊ लागले. भगवान बुद्ध आपल्याच गंधकुटीमध्ये होते. तिथे विहार करत होते. भगवान पाहत असतात की कोण काय करत आहे. भगवंताच्या हे लक्षात होतं की महापंतांनी आज चूलपंता बनतेला घरी जाण्यास सांगितलं आहे. आणि चूलपंत आता सगळ्या भिक्षूच्या जाण्याची वाट पाहतो की सगळे भिक्षू निघून गेले भोजनाला की मी एकटाच निघून जाईल. तेव्हा त्याला वाटलं की सगळे निघून गेले आणि चूलपंत आता रस्त्याच्या दिशेने निघाले. आपलं गाठोडं बनवलं, जे काही सामानाचं होतं गाठोडं बांधलं आणि आता निघून जावं या तयारीत होते. ही तयारी करत असताना रस्त्याच्या दारावर आले आणि भगवान बुद्ध त्याच्या मागे निघाले आणि भगवान बुद्ध खासले थोडे. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की भगवान बुद्ध अजूनही या विहारामध्येच आहे. तेव्हा तो येतो, भगवान बुद्धाला वंदन करतो आणि सांगतो की मी आता घरी चाललोय, माझ्या भावाने मला इथून जाण्यास सांगितलं आहे महापंत बनतेजीनं आणि म्हणून मी चाललोय. बरं, भगवान बुद्ध म्हणतात की ठीक आहे जा, पण आम्हाला भोजन करून येऊ दे आणि नंतर निघून जा. तेव्हा भगवंतानी एक सफेद कापड त्या चूलपंत भंतेजीकडे दिलं आणि त्याला सांगितलं की हा कापड घे आणि मी जे म्हणतो तेच म्हणत राहा, रजोहरो. काय कर, तो आपल्या बोटानं घासत जा आणि त्याला म्हणत रजोहरो रजोहरो. तेव्हा तो भगवंतानी सांगितलं काम करायला बसला. भगवंत भोजन करण्यास निघून गेले. भगवंत आसनावर बसले आणि आसनावर बसल्यानंतर महापंत भंतेजी म्हणतात श्रेष्ठीला की श्रेष्ठी आता हात धुण्यास पाणी आणि भोजन द्या. तर भगवंत म्हणतात की हे उपासका, अजून एक भिक्षू विहारामध्ये आहे. तो भिक्षू आहे इकडे. चूलपंत भंतेजी रजो हरो करता करता म्हणजे याच्यातील गंदगी दूर होऊ दे, दूर होऊ दे असं करता तो सफेद वस्त्र त्यांच्या हाताला जो घाम येत होता त्या घामाने काय झाला होता, खराब झालेला होता. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की रजोहरो, अरे माझी काया हे दुर्गंधीनं भरलेली आहे. हा कपडा तर सफेद होता, पण मी जेव्हा रजोहरो म्हणत आहे तर कपडा कसा होता, घामाने खराब झालेला आहे. तर अनेक जन्मामध्ये ज्यांनी मरणानुसतीचा अभ्यास केला होता त्याला मरणानुसतीचा अभ्यास तिथे ज्ञात झाला आणि त्याच वेळेस तो त्याच ठिकाणी अरंत अवस्था प्राप्त करून घेतली. आणि हे चूलपंत म्हणते तिथे अरंत झाल्यानंतर भगवंतांनी पाठवलं श्रेष्ठीला की जाऊन त्या भिक्षूला घेऊन ये. तो विहारात जातो श्रेष्ठी आणि बघतो तर काय सारा विहार भिक्षूने भरून गेलेला आहे. भगवंतांनी सांगितलं एकच भिक्षू आहे आणि हा विहार तर सगळं विहार भिक्षूने काय झालंय, भरून गेलेला आहे. मग पुन्हा परत जातो तो आणि म्हणतो की बनते भगवान की हा सगळा विहार भिक्षूने भरलेला आहे. तुम्ही तर एकच भिक्षू सांगितलं, सगळा विहार भिक्षूने भरलेला आहे. तेव्हा महाभंत भंतेजी विचार करतात आता कशी व्यवस्था होणारी. अचानकपणे इतके विहारभर भिक्षू जर आले तर आता कशी व्यवस्था होणार भोजनाची, याची त्याची. ते विचारात पडले आता काय करावं. प्रवासी भिक्षू असतील, अचानकपणे विहारभर भिक्षू कसे काय येऊ शकतात. आता वर्षावासाचा कालखंड आहे आणि या वर्षावासाच्या कालखंडामध्ये इतके भिक्षू या विहारात आले कसं, ते विचारात पडले. तेव्हा भगवंत म्हणतात की पुन्हा जा आणि पुन्हा जाऊन म्हणा की जे चूलपंत भंतेजी आहेत ते कोण आहेत, मी त्यांना घ्यायला आलो आहे. तेव्हा उपासक जातो आणि म्हणतो की जे चूलपंत भंतेजी आहेत मी त्यांना भोजनाचा आमंत्रण आहे, त्यांना घेण्यास आलो आहे. तेव्हा भगवंत सांगतात की जो प्रथम म्हणेल की मी चूलपंत आहे त्यांचं चिवर पकडाने घेऊन या, बाकीचं राहू द्या. तर ते जातात उपासक आणि जो प्रथम भिक्षू म्हणतो की मी चूलपंत आहे त्याचं चिवर पकडतात, हात पकडतात आणि त्यांना विहाराच्या बाहेर घेऊन येतात. सगळे भिक्षू अंतर्धान होतात. जेवढे भिक्षू होते सगळे चूलपंत आहे म्हणत होते.
कारण की मनोमय विद्येमध्ये एका रूपातून अनेक रूप बनवण्यामध्ये अग्र असलेले चूलपंत बनतेजी. पण सुरुवातीला अशी अवस्था होती की त्यांना विहारातून काढून देण्याचे ठरवले होते त्यांच्याच भावाने. पण भगवान बुद्धाची इतकी करुणा होती की भगवान बुद्धांनी त्यांच्या कर्म विपाकाच्या आधारावर त्यांना कर्मस्थान दिलं आणि ते अनंत अवस्था प्राप्त करून गेले. तर हा कर्म विपाकाच्या आधारावर उपदेश देणं, कर्मस्थानाचा अभ्यास करणं, याच आधारावर खऱ्या अर्थानं माणूस दुःखातून मुक्त होतो. कर्मस्थानाचा अभ्यासही आपल्याला करता आला पाहिजे. फक्त आनापानसती तर आपल्याला माहित आहे, पण इतरही कर्मस्थान आहेत जी आनापानसती आहे. या आनापानसतीच्या आधारावर सगळ्यांचं मन एकाग्र होत नसेल तरी भगवंतांनी जे 40 कर्मस्थान सांगितले आहे त्याचाही आपण थोडा थोडा तरी चिंतन म्हणून केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तेव्हा आपलं मन लागेल ना. नाहीतर आपल्याला वाटेल की आम्ही नेहमीच काय करतो, भगवान बुद्धाची पुस्तकं वाचतो आणि भगवान बुद्धाच्या पुस्तका वाचताना आपल्याला लक्षात येते की भगवान बुद्ध उपदेश देत होते आणि भिक्षू काय होत होते, शब्द ऐकल्या कानावर पडला आणि अरंत होत होते, आहे ना. मग आम्ही तर इतकं धर्म ऐकतो, आम्ही काय अरंत होत नाही, आहे की नाही, असंही वाटत असेल. पण कर्मस्थानाचा अभ्यास हा महत्वाचा आहे जो भगवंतांनी सांगितला आहे. तर याचाही आपण आपल्या जीवनामध्ये अभ्यास करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भगवान बुद्ध आज मैत्रीचा दिवस आहे ना. भगवान बुद्धाने आपली मैत्री प्रकट केली. त्या नादागिरी हत्तीला काय दमन केलं, त्या हत्तीचं त्याला मैत्रीच्या आधारावर त्याच्यावर विजय मिळवला. तर मैत्रीचं एक कर्मस्थान आहे, त्याच्यामुळेही आपण त्याचाही अभ्यास केला पाहिजे. आनापानसती सोबतच अनेक जे कर्मस्थान आहेत जे आपण कधीही जीवनामध्ये आपण त्याचा अभ्यास करू शकतो. कारण की जो जन्माला येतो तो मृत्यूला प्राप्त होते हे जर आपल्याला दिसते तेव्हा याच्या आधारावरही आपण चिंतन म्हणून केलं पाहिजे. तर आपण आपल्या जीवनामध्ये या मैत्री भावनेचा अभ्यास करून आता असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धार्थ कथा, सत्य कथा.